हाय गाईज, तर तुम्हाला मी एक कथा शेअर करते गणपती देवाची, जी माझ्या पप्पांनी पुरातन काळांची मला सांगितलेली आहे की प्रत्येकाच्या घरात पहिले गणपती असायचे आणि नंतर मग प्रत्येक असं गणपती आपल्या सोयीनुसार आणि आपल्या ऐपतीनुसार मांडायचा. तर एक दिवशी काय झाला तर प्रत्येक गावोगावी गणपती असते, तर एक गरीब माणूस होता, त्यांनी त्याच्या घरात गणपती मांडला. पण त्याला जसं गणपतीला आपण नैवेद्य देतो त्या प्रकारचा नैवेद्य त्याच्याकडे उपलब्ध नव्हता. त्याच्याकडे बिचाऱ्याच्याकडे खायला अन्न नव्हता, पाणी नव्हता. अन्न पाहण्याला तो मोहताज होता. तरी पण त्या बिचाऱ्याला हौस होती, त्याने तो गणपती मांडला. आणि नंतर गणपती मांडून गणपती विसर्जनाची वेळ आली तेव्हा नंतर गणपत्यांची सर्व सभा भरली आणि एका गणपत्याने दुसऱ्या गणपतीला विचारला, अरे बाबा, तू तुझ्या मालकाच्या घरी काय खाल्ला? तर तो एक गणपती बोलला की माझ्या मालकाच्या घरी मी मोदक हे ते सगळं खाल्लं. दुसरा गणपती बोलला मी पण माझ्या मालकाच्या घरी मस्त की भाजी सर्व वाटाण्याची भाजी, चवळीची भाजी सर्व खाल्ली. तिसरा पण बोलला. असे अनेक गणपती सर्व सर्व बोलून गेले, पण एक बिचारा गणपती होता, तो त्याचा मालिकच गरीब होता. त्याच्यामुळे तो बोलला की माझ्या मालकाच्या घरी फक्त चटणी आणि भाकर खाल्ला. माझा मालक बिचारा खूप गरीब होता, पण मी येता येता त्याला एवढा धन दिला का प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात त्याला मी धन दिला आणि त्याला धनवंत केला, कारण मी त्याची श्रद्धा बघली, मी त्याचा पैसा कधीच बघितला नाही. म्हणून जो मला मनभावे पूजील, माझी सेवा करील, त्याला मी नक्की प्रसन्न होईल आणि त्यांच्यावर माझी कृपा असेल आणि त्यांना मी धनधान्यांनी प्रसन्न करीन. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती.